कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहे। हे बघा कढई मस्त गरम झाली आहे, शेंगदाणे आता भाजत आले। इथे मी लसूण 20 अशा मिरच्या घेतल्या आणि थोडेसे जिरे घेतले, अर्धा चमचा। तर आपण आता हे मिक्सरला वाटण काढून घेऊया। हे बघा आपण वाटण केलेलं आहे। आता आपण भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकूया। अगोदर जर टाकलं ना तर जास्त बारीक होतं, त्यामुळे मी नंतर टाकत आहे। तुम्ही पण तुम्हाला जसं आवडेल तसं करा, पण एक सांगायचं म्हणून मी नंतर टाकलेल्या थोडेसे आबडधोबड आपल्याला वाटून घेता येतात। आबडधोबड छान लागतात। इथे तुम्ही बघत असाल हरभऱ्याची भाजी मी 1 वाटी घेतलेली आहे। इथे मी चमच्याने 2 चमचे अशी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। आणि जर तुम्ही अंदाजे असं वाटीने घ्यायचं असेल तर इथपर्यंत असं पाव वाटीच्या खाली बेसन तुम्ही घेऊ शकता। इथे मी जिरे, हळद थोडीशी आणि मीठ एवढं साहित्य घेतलेलं आहे। मोहरी टाकूया, जिरे टाकूया, जिरे फुलले केलेले वाटण टाकून घेऊया। जे आपण वाटण बनवलं मंद गॅसवर सगळं वाटण हे टाकायचं। वाटणाला तेल सुटून तर आपल्याला असं हलवून घ्यायचं। थोडीशी चिमूटभर आता हळद टाकूया। बघू शकता आपलं वाटण आता तेल सोडत आहे। आता आपण पाणी टाकून घेऊया। इथे मी 1.5 गिलासच्या थोडंसं कमी एवढं पाणी टाकलेलं आहे। तर आपल्याला पाणी एवढं बस होतं। तर चवीनुसार आपण मीठ टाकणार, अर्धा चमचा एवढं बरोबर होतं। इथे आपण आता बेसन त्या भाजीमध्ये टाकून घेऊया आणि एकजीव करून घेऊया अशा प्रकारे। जोपर्यंत उकळी तोपर्यंत आपल्याला असं करून ठेवायचं। हे बघा भाजीची जे आपण ज्याला फोडणी देऊन ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे। आता आपण ही भाजी टाकून
हलवून घेणार आहोत. तर थोडं थोडं करून असं हलवायचं आहे. असं थोडं थोडं करून टाकून हलवून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. इथं मी एका हाताने कॅमेरा पकडला, त्यामुळे मला थोडंसं अशा तऱ्हेने आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि असं असं हलवून घ्यायचं आहे. आणि राहिलेली पूर्ण आता आपण टाकून घेऊया. थोडंसं असं फेटून घेतल्यासारखं करायचं. जर थोडंसं गाठी वाटत असेल तर तुम्ही अशा तऱ्हेने फोडून घेऊ शकता. झटपट होणारी अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथे बघा 2-3 मिनिटे झालेली आहेत. तर ही भाजी आपली तयार आहे. जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गरम पाणी करून टाकू शकता, त्यामुळे भाजीला चव येते. इथे मी सगळे 5 मिनिटे ठेवलेली आहे. आता आपली भाजी तयार आहे. आता आपण काढून घेऊया. हे बघा आपली भाजी तयार आहे. तुम्ही असं सर्व करू शकता. आणि तुमच्या इकडे कशी भाजी बनवता हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप प्रतिसाद मिळतो, त्यामुळे तुम्ही लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया. धन्यवाद.